हाय हॅलो नमस्कार, मी विजया आणि स्वागत आहे तुमचं माझ्या विजया मून या यूट्यूब चॅनलमध्ये। यामध्ये असतात माझेवाले असे व्हिडिओ की जिथे आम्ही कुठे फिरायला गेलो तर त्या ठिकाणच्या ज्या गोष्टी आहेत त्याच्याबद्दलचे तुम्हाला रेट्स, कसे जायचे, काय बघू शकता, काय काय तुम्हाला तिथे दिसेल, हे सगळं मी तुम्हाला डिटेल्समध्ये सांगत असते। आणि आता माझे काही व्हिडिओज हे इंदोरचे होते आणि इंदोरमधलं असं हे अगदी खाण्यासाठी खवयांसाठी प्रसिद्ध असं ठिकाण आहे छप्पन दुकान। इंदोरमधलं छप्पन दुकान या इथे आपण गेल्यावर आपल्याला दिसतात हे छप्पन दुकान, म्हणूनच या एरियाचं नाव ठेवलं गेलेलं आहे छप्पन दुकान। आणि हे सगळे दुकानं खाण्याचे, पिण्याचे आणि अगदी मजा करण्याचे असे आहेत या ठिकाणचं। तसंही आपण बघितलं आहे की इंदोर हे प्रसिद्ध खाण्यासाठीच आहे, इथल्या जेवणाची चव ही अप्रतिम आहे। आणि या ठिकाणचं हे जे इंदोर आहे, इंदोरमधलं छप्पन दुकान आहे, या ठिकाणी तर अगदी स्वर्गच आहे। तुम्ही तिथे गेल्यावर तुम्हाला वेगवेगळ्या दुकानांमध्ये वेगवेगळ्या प्राईजमध्ये किंमत थोड्या जास्त आहे तिथे, पण अगदी चवदार जेवण तुम्हाला या ठिकाणी वेगवेगळ्या गोष्टी खायला मिळू शकतात। आणि या ठिकाणच्या भरपूर सगळ्या गोष्टी मस्ट ट्राय अशा आहेत आणि युनिक अशा या ठिकाणच्या गोष्टी आहेत। म्हणजे बाकी ठिकाणी पण राहत असेल, पण या ठिकाणच्या गोष्टीसुद्धा मला फार आवडल्या। त्यामध्ये आम्ही सगळ्यात पहिले सुरुवात केली होती एका दुकानामधून जिथे होती ते पाणीपुरीचं स्टॉल। म्हटलं सुरुवातच आपण पाणीपुरीपासून करूया आणि आम्ही खाल्ली ही पाणीपुरी। अतिशय चवदार अशी पाणीपुरी होती, मजा आली। त्यानंतर हर्षदने ऑर्डर केलं हे कोरियन हॉटडॉग आणि ह्या हॉटडॉग मी कधी ट्राय नव्हतं केलं आणि त्याच्यामुळे आम्ही हॉटडॉग ट्राय करून बघितलं, खाऊन बघितलं। खूप स्पायसी होतं आणि हर्षदला पण आवडलं, ते मला पण आवडलं। आम्ही तिघांनीही, हर्षदचे पप्पा आणि मी, आम्ही तिघांनी हॉटडॉग थोडं ट्राय करून बघितलं। त्यानंतर ही डिश आहे, ही आहे रोलिंग आयसिंगवाली आईस्क्रीम। अतिशय आम्ही सुंदर अशी ही डिश या ठिकाणी बघितली, खूप मजा आली ती डिश बघताना, तयार होताना आणि लाईव्ह बघताना। इथले सगळे किचन्स ऑलमोस्ट लाईव्ह आहेत, त्याच्यामुळे जी मजा आहे जेवण बनण्याच्या प्रक्रियेची ती आपल्याला या ठिकाणी अनुभवता येते। आणि ही रोलिंग आईस्क्रीम स्मोकी आईस्क्रीम होती आणि या ठिकाणी खूप मजा अशी आम्ही केली आणि ते लाईव्ह बघितलं, त्यांच्यामुळे अजूनच मजा आली आईस्क्रीम ती घेताना। आणि तुम्हाला सांगते याचीवाली चवसुद्धा अतिशय अप्रतिम अशी होती। आणि जो त्याचं काय म्हणते डेकोरेशन आहे हातामध्ये जेव्हा त्यांनी दिलेलं असं पूर्ण स्मोकी होतं, तर ते खूप युनिक वाटलं। ते आम्ही कधी अनुभवलेलं नव्हतं, ते या ठिकाणीच आम्हाला छप्पन दुकानच्या ठिकाणी अनुभवता आलं। आणि काहीतरी वेगळं, आपण रेग्युलर आईस्क्रीम जी खातो त्यापेक्षा काहीतरी असं वेगळं आपण ट्राय करून बघितलं आहे व याचं नक्की समाधान भेटलं। आणि तिघांनी मिळून आम्ही ही आईस्क्रीम अशी संपवली। त्यानंतर तो स्मोक जो आहे थोडा हा कमी होत जातो, पण जो आनंद आहे, जी मजा आहे ती आपल्याला मिळत जाते। 200 रुपयाची अशी ही आईस्क्रीम होती आणि खूप मस्त अशी ही आईस्क्रीम होती। या ठिकाणचे सगळेच शॉपमधले जेवढे काही रेट्स आहेत हे नॉर्मली दुकानांपेक्षा जास्तीत जास्त आहेतच, पण मजासुद्धा तेवढीच असते। नंतर आम्ही या ठिकाणी आलो हर्षदसाठी घ्यायला डोरा केक, कारण त्याला डोरा केक खायचा होता आणि मी पण म्हटलं की चला आपण आज डोरा केक पण खाऊया। तर आम्ही या ठिकाणी आलो दुकानामध्ये या डोरा केकसाठी आणि इथे पण हर्षदने मस्त मजा करून घेतली, छान फोटोज वगैरे व्हिडिओज वगैरे काढून घेतले। आणि हा तुम्ही व्ह्यू बघू शकता छप्पन दुकानच्या एरियाचा। बाजूची पण आणखी दुकानं आहेत, पण स्पेशली छप्पन दुकानांसाठीच हे फेमस असल्यामुळे त्या नावाने ओळखल्या जाते। आणि या ठिकाणी असे हे हर्षदचे होतपर्यंत डोरा केक तयार छप्पन दुकानचं आम्ही थांबलेलो होतो। त्यानंतर भेटला हा कुनाफासुद्धा गोड डिश आहे, खूप सुंदर अशी, चवदार अशी, अतिशय गोड असलेली डिश आहे। पहिल्यांदा ट्राय केली आणि तुम्ही जेव्हा केव्हा इंदोरला जाल छप्पन दुकानला, तुम्ही जेव्हा भेट द्याल तेव्हा तुम्ही कुनाफा मस्ट ट्राय करा। अतिशय आम्ही ब्लूबेरीवाली ही घेतलेली होती आणि होती 180ची 120 आणि खूप सुंदर अशी ही डिश, चवदार अशी डिश, पण अतिशय गोड अशी ही डिश होती। आम्ही तीसुद्धा टेस्ट करून बघितली, हर्षदला सुद्धा खूप आवडली आणि मलासुद्धा ही खूप आवडली। 120 180 असे त्याचेवाले रेट्स होते। आणि हे बघू शकता छप्पन दुकानचा तुम्ही संध्याकाळचा माहोल, खरोखर खूप सुंदर या ठिकाणी असा हा माहोल होता। इथे दुबईचे पण चॉकलेट्स वगैरे अवेलेबल होते आणि छान दुकान होतं। त्यानंतर आम्ही खाऊ म्हटलं थोडंसं गोड, झाल्यानंतर तिखट, तर त्यानंतर आम्ही घेतला डोसा पण हा छान होता। डोस्याची प्राईस होती 180 आणि
या ठिकाणी ऑलमोस्ट 120, 180, 200 असंच या ठिकाणी सगळं हे होतं. आणि डोसासुद्धा आम्ही हा लाईव्ह बघितला, मजा आली. ज्या शेफमध्ये त्यांनी तो डोसा आम्हाला करून दिला होता ते बघताना सुद्धा अतिशय असं छान वाटत होतं. आणि इंदोरला आल्यावर मी तुम्हाला खरंच सांगते की इतक्या प्रकारच्या तुम्हाला व्हेरायटीज इथे खायला मिळणार आहेत की असं वाटते की बापरे. आणि अतिशय उत्तम चवीचे, म्हणजे तुम्ही साधे पोहे जरी खाल्ले ना, इंदोरी पोहे, ते सुद्धा तुम्हाला म्हणजे आवडेल आणि खूप हे वाटेल. एवढ्या आपण शहरांमध्ये फिरतो, पण इंदोर जसं छान मंदिरांसाठी, इथल्या राजमहालासाठी, इथल्या लालबाग पॅलेससाठी प्रसिद्ध आहे, तर हे जेवणासाठी सुद्धा प्रसिद्ध आहे. तुम्ही इथलं कुठलीही डिश खा, तुम्हाला ती अगदी चवदारच वाटेल. आणि या ठिकाणी हा लाईव्ह आमचा असा डोसा तयार होत होता, तर तो बघताना पण मजा आली. आणि तिथले सगळे जे दुकानदार आहेत ते पण म्हणतात की हा तुम्ही व्हिडिओ काढू शकता, तुम्ही व्हिडिओ काढा, बघा. आणि ते आता फ्रेंडली झालेले आहेत. इंदोरचे लोक हे खूप फ्रेंडली आहेत. ते खूप छान आपल्याला ट्रीट करतात आणि आपल्याला अतिशय चांगलं असं मोलाचं सांगतात सुद्धा की तुम्ही काय बघू शकता, कुठे जाऊ शकता, किती अंतरावर असेल. आणि प्रेमळ आणि छान मला असे इंदोरचे सगळे लोक भेटले. चांगल्या सिटींपैकीच इंदोर एक सिटी मला तरी अनुभवायला आली. आणि इथल्या लोकांचं जे बोलणं चालणं आहे, इथल्या लोकांचं जे सगळ्या गोष्टी आहेत त्या मला या ठिकाणच्या खरोखरच आवडल्या. आणि इथे असा आमचा हा डोसा तयार झाला होता आणि त्याने असा सुंदर पद्धतीनं तो सर्व केला डिशमध्ये. बघूनसुद्धा अतिशय मस्त असं वाटत होतं की वा हा काय सुंदर आहे. थोडा पिझ्झा टाईप त्यांनी त्याला शेप दिला होता, कट्स वगैरे पण छान केले होते. आणि त्याचं जे डेकोरेशन आहे, सिझलिंग आहे, ते खूप सुंदर असं आम्हाला या ठिकाणी मिळालं होतं. आता इंदोरमध्ये जर तुम्ही आले कधी, तर तुम्हाला समजा छप्पन दुकानला नाही जाता आलं तर तुम्ही सराफा लाईनलाच तर नक्की भेट द्या. कारण छप्पन दुकान जे आहे ते दिवसभर चालू असते, रात्रीला बंद होऊन जाते. पण जे सराफा लाईन आहे ती नेमकी दिवसभर बंद असते आणि रात्रीला ज्या वेळेस सगळे दुकानं, सराफा लाईनची दुकानं बंद होतात त्यावेळेस ती चालू होते. हा डोसा आम्ही मधुरमचा डोसा, मधुरम जे शॉप होतं त्या ठिकाणून घेतलेला होता. आणि अशा ठिकाणी छान त्यांनी चीजी आम्हाला डोसा तयार करून दिलेला होता. आणि आम्ही जेव्हा तो नंतर टेस्ट केला घेतल्यानंतर, तर त्याची टेस्टसुद्धा अतिशय छान होती. मस्तपैकी हा आम्हाला डोसा आवडला होता. खूप सुंदर या ठिकाणी डोसा त्यांनी तयार करून दिलेला होता. आणि त्यानंतर आम्ही पुलावरून जेव्हा वरून हे लोकेशन बघितलं तेव्हा बघा छप्पन दुकान असं दिसते. तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडलेला असेल आणि तुम्ही जर पुन्हा कधी गेले तर तुम्ही या छप्पन दुकानाला नक्कीच भेट द्या. हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमच्या सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद. थँक्यू. भेटूया पुन्हा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. बाय.